आता सध्या आय-टी कुठं चाललं? एआय तुमचा जॉब खाणार नाहीये. एआय आलं मग घाबरायची गरज नाही कोणालाच. एआय म्हणजे काय, की ते एक अल्गोरिदम आहे. एखादं एपीआय आहे, की जे आपल्याला कामामध्ये हेल्प करते. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. 100% ऑटोमेशन कुठल्याच फील्डचं होऊ नाही शकत. त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स फार नेसेसरी आहे. बऱ्यापैकी लोकांना काही वर्षानंतर कळतं, की माझी फील्डच चुकली. मग नंतर ते अपग्रेड करतात. आपण जर आयटीमधलं जर वर्क बघितलं, त्याच्यामध्ये डेव्हलपर आहेत, प्रॉडक्ट मॅनेजर आहे, सोल्युशन आर्किटेक्ट आहे, त्यानंतर क्लाउड इंजिनिअर आहे, सपोर्टचे लोकं. मग सपोर्टमध्ये 2-3 व्हरायटी असतात. अॅनालिस्टचे जॉब आले, डेटा अॅनालिस्ट आहे, बिझनेस अॅनालिस्ट आहे. असे मल्टिपल व्हरायटीमध्ये आयटीचं काम चालतं. घरच्यांचं, आई-वडिलांचं एकमेकांना सांगण्याचा तो थाट, हो, आमच्या याला हो, एम-एन-सी हो. मध्ये जॉब लागला. म्हणून आधीचे लोकं म्हणायचे ह्याचं लग्न द्यायला लावून हां. म्हणजे मार्गी लागला. कोडिंग व्यतिरिक्त आयटीमध्ये कुठले-कुठले फील्ड्स असतात? जर समजा तुम्हाला बोलायला फारसं नाही आवडत आणि तुम्ही जर खूप डेटा एन्थुसियास्टिक आहेत. हं.